नमस्कार. आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम बालभारती या पुस्तकामधील रची गंमत ही जी अक्षरं तयार होत आहेत, र अक्षर जोडून त्र, श्र, प्र, र्य, ट्र आणि र्य, त्याच्यापासून हे बघा तयार होणारे असे शब्द दिलेले आहेत जे की मुलांना प्रत्येक अक्षराला र जोडल्यानंतर वेगवेगळं कोणतं अक्षर तयार होते किंवा त्याचा लेखन कसं करायचं, त्याचे एक्स्ट्रा शब्द काय आहेत तिथं दिलेले आहेत. आता हीच अक्षरं वापरून आम्ही मुलांचा वाचन सराव चांगला व्हावा यासाठी हे बघा असे सर्व शब्द आम्ही वाचन सरावासाठी दिलेले आहेत. या सर्व शब्दांचं वाचन मी करणार आहे, माझ्या मागे विद्यार्थी करतील. तुम्ही देखील ह्या शब्द वाचनाचा सराव करा. इथं बघा पहिल्यांदा काय घेतले मी, ट आणि र हे अक्षर जोडून इथं अक्षर तयार होते ट्र. आता याचे आपण शब्द पाहूयात. बाळांनो माझ्या मागे वाचा. ट्रक, ट्रेन, ट्रे, ट्रीप, ट्रस्ट, ट्रंक, ट्रॅक, ट्रॉफी, ट्रॉली, ट्राय, ट्रेंड, ट्रेकिंग, ट्रॅक्टर, राष्ट्र, राष्ट्रीय, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रपती. आता प आणि र हे अक्षर जोडून अक्षर तयार होतं प्र. तर त्या प्रचे शब्द ते शब्द माझ्या मागे वाचा. प्रिन्सी, प्रांजली, प्राजक्ता, प्रज्योत, प्रकाश, प्रगती, प्रतिज्ञा, प्रसाद, प्रतीक्षा, प्रेम, प्रश्न, प्रिया, प्राणी, प्रसार, प्रकार, प्रथम, प्रेरणा, एप्रिल. आता श आणि र हे अक्षर जोडून आपलं अक्षर तयार होते श्र. आपण र ची गंमत बघत आहोत. मग आता या श्र अक्षराचे शब्द आपण बघूयात. श्रम, श्रेया, श्रेयस, श्रीराम, श्रावणी, श्रीकांत, वीरश्री, तनुश्री, राजश्री. त आणि र हे अक्षर जोडून अक्षर तयार होते त्र. आता त्र अक्षराचे शब्द आपण बघूयात. पत्र, रात्र, चित्र, मित्र, सत्र, पुत्र, पात्र, त्रास, त्राण, त्रागा, त्रिशा, कुत्रा, भित्रा, जत्रा, पत्रा, छत्री, मैत्री, कात्री, खात्री, त्रिदेव, त्रिनेत्र, त्रिवार, छत्रपती. आता इथं आपण रफाराचे काही शब्द बघणार आहोत. बघा पहिलीची मुलं छोटी असतात, काही मुलांना लगेच हे रफाराचे शब्द वाचायला जमतात, काही ना अवघड जातात. त्याच्यासाठी मी एक सोपी ट्रिक सांगणार आहे. इथं बघा हा जो रफार आहे हा पण र साठी जोडलेला आहे, बरोबर आहे. हा रफार म्हणजेच र अक्षर आहे. मग आता जेव्हा मुलं नवीन असतात पहिलीची मुलं किंवा ज्याला समजतच नाही त्याला सोपी पद्धत कशी शिकवायची. हे अक्षर काय आहे, सु आहे. हे अक्षर य आहे. आणि हे जे रफार आपण जोडलेलं आहे हे कोणत्या अक्षरासाठी जोडलं आहे तर र अक्षरासाठी जोडलं आहे. मग मुलांना सोप्या पद्धतीने कसं सांगायचं बघा. सु र य, सुर य. सुरुवातीला तुम्ही असा सराव घ्या मुलांचा, मुलांना जमतं. त्याच्यानंतर बघा पु र व, पूर्व. त्यानंतर श र ट, शर्ट. त्याच पद्धतीनं व र श, वर्ष. ज्या मुलांना समजत नाही त्यांच्यासाठीच ही पद्धत वापरायची. ज्यांना समजते त्यांना डायरेक्ट सूर्य, पूर्व, शर्ट, वर्ष असं शिकवायचं आहे. आता ह्या सर्व शब्दांचं माझ्या मागे तुम्ही वाचन करा. सूर्य, पूर्व, शर्ट, वर्ष, नर्स, अर्थ. मुद्दामून मी रफारचा उच्चार आवर्जून करते मुलांना लक्षात येण्यासाठी. गर्व, कर्ण, खर्च, बर्फ, कर्म, तर्क, शौर्य, हर्ष,
वर्षा शर्मा पार्थ वर्ण मार्च मूर्ती पूर्वी दुर्वा आदर्श अपूर्वा राजवर्धिनी यशवर्धिनी अर्णवी रची गंमत मधील शेवटचा प्रकार बघा, जो की पुस्तकात दिलेला आहे. तसे र जोडून भरपूर अक्षरं असतात वेगवेगळी. सध्या तर आपण पुस्तकातली घेतलेली आहेत. र आणि य मिळून तयार होतं र्य. ते पोटामध्ये र जोडतात या पद्धतीने. शब्द पाहूयात. पर्या कैऱ्या साऱ्या दोऱ्या बऱ्या पुऱ्या वाऱ्यावर अशा पद्धतीने बघा हे सर्व शब्द आहेत. या सर्व शब्दांच्या वाचनाचा सराव करा. आणि इथं फक्त मी नमुन्यासाठी काही ठराविक शब्द दिलेले आहेत. श्र अक्षराचे, रफाराचे, परत ट्र अक्षराचे, प्र अक्षराचे. आणि हे असेच जर तुम्हाला आणखी शब्द पाहिजे असतील तर मी इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमावर आधारित CBSEच्या धर्तीवर मराठी भाषा अभ्यास पुस्तिका तयार केलेला आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 9 अक्षर गटमधील अंतर्भूत असलेले भरपूर शब्द वाक्य वाचनपाठ मिळतील. आत्तापर्यंत 2000 लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलेलं आहे. ज्यांना कोणाला आणखी ह्या पुस्तकाबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती देत आहे. आणि जे आत्ता आपण फळ्यावरती शब्द पाहिले बघा, जोड अक्षरांचे शब्द रची गंमत असलेले, तर इथं फक्त तेवढेच नाहीत, जोडाक्षरयुक्त शब्द ह्या पुस्तकामध्ये जवळपास 1,500च्या आसपास दिलेले आहेत. आणि प्रत्येकाचं असं वर्गीकरण करून शब्द दिलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता बघा, भरपूर आहेत. आता आपण जे शब्द पाहिले, मला वाटते प्रचे पाहिले, त्रचे पाहिले बघा. त्रचे शब्द एक्स्ट्रा दिलेले आहेत इथं. त्यानंतर प्रचे शब्द तर खूप भरपूर दिलेले आहेत. आणि रफाराचे शब्द इथं सुरुवात होतात बघा. रफाराचे शब्द असेच आहे बघा. रफाराचे शब्द भरपूर आहेत. तुम्हाला जर ही अभ्यास पुस्तिका हवी असेल तर इथं पाठीमागं नंबर दिलेला आहे. यापैकी कोणत्याही नंबरवर फोन करून हे पुस्तक ऑर्डर करू शकता. बऱ्याच जणांना आता हे पुस्तक माहीतच झालेलं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला. त्यातून पण एखादा कोणी नवीन असेल तर त्याच्यासाठी ही पुस्तकाची एक छोटीशी झलक. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे सर्व शब्द वाचनाचा सराव करा.